नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्ही पण यावर्षी बटाटा लागवड करण्याची प्लॅनिंग करत आहात का? तर प्लॅनिंग जर कधी तुमचं असेल किंवा बटाटा लागवड करायचा तुमचा कधी विचार असेल, तर तुम्ही नक्कीच चांगला विचार करताय. कारण की आपल्याला कमी दिवसामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न देणारं रब्बीमधील पीक हे बटाटा पीक हे अतिशय चांगला उत्तम आणि चांगला पर्याय आहे. तुम्ही जर प्लॅनिंग करत असाल किंवा दरवर्षी जर कधी लावत असाल, तर नक्कीच तुम्हाला चांगले पैसे देखील होतात. आणि बटाटा लागवडमधून आपल्याला कमी दिवसामध्ये जास्तीत जास्त उत्पन्नही मिळतं. म्हणजे थोडा जरी आपल्याला बऱ्यापैकी रेट मिळाला आणि उत्पन्न आपलं जर कधी चांगल्या प्रकारे निघालं, तर आपल्याला नक्कीच चांगला फायदा होतो. तर मी आज तुम्हाला पूर्णपणे बटाटा लागवडविषयी पूर्ण माहिती सांगणार आहे. जसं की आपल्याला कुठल्या प्रकारचं बियाणं घ्यायचं आहे, त्यानंतर त्याला क्लायमेट कोणतं पाहिजे, म्हणजे हवामान कोणतं पाहिजे. त्यानंतर आपल्याला माती कशी पाहिजे, त्यानंतर आपल्याला जमीन कसल्या प्रकारची पाहिजे, त्यानंतर आपल्याला आणखी व्हरायटी कोणती घ्यायची आहे, त्यानंतर आपल्याला कोणतं कीटकनाशक फवारायचं आहे, कोणतं कीटकनाशक ट्रिकमधून द्यायचं आहे आणि कोणतं पेस्टिसाईड आपल्याला फवारायचं आहे. त्यानंतर आपल्याला कुठल्या ड्रिकमधून फर्टिगेशन करायचं आहे, विहिरीचं खतं वगैरे कुठल्या प्रकारची द्यायची आहे, कोणत्या वेळ कोणते किती दिवसाच्या नंतर कोणते खतं द्यायला पाहिजे, हे देखील मी पूर्णपणे सविस्तर सांगणार आहे. आणि त्याचा आपल्या बटाटा पिकासाठी काय फायदा होतो, तर हे देखील तुम्हाला पूर्णपणे सांगणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ हा मोठा होणार आहे. 20-25 मिनिटाचा व्हिडिओ होणार आहे. तर तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे. तुम्हाला फायदाच होईल. आणि इतर शेतकरी मित्रांसोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा. जेणेकरून त्यांना पण आपल्या व्हिडिओचा फायदा होईल. आणि लाईक करा. तुम्ही जर कधी सर्वात प्रथम आपल्या चॅनलवरती आला असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर चला तर आपला व्हिडिओ आपण चालू करूया. तर सर्वात पहिले सर्वात सुरुवातीला म्हणजे आपल्याला माती कुठल्या प्रकारची घ्यायची आहे किंवा आपल्याला जमीन कुठल्या प्रकारची हवी असते हे बटाटा पिकासाठी. तर आपल्याला जी जमीन आहे तर ती काळी जमीन किंवा लालसर जमीन किंवा पांढऱ्या म्हणजे भुवट कलरची जरी जमीन असेल किंवा चुनखडक वगैरे नसलेली पाहिजे जमीन. आपल्याला असल्या प्रकारची जमीन सोडून जाते. त्यानंतर आपल्याला जमीन मशागत वगैरे कशी करून घ्यायची, तर आता आपल्याकडं मक्याचं सीझन संपलेलं आहे. म्हणजे काही जे शेतकरी आहेत तर ते बोरघासवरती मका पाडून टाकतायत आणि त्यामध्ये बटाटा लावण्याचं प्लॅनिंग करतायत. तर तसे देखील जरी केलं तरी चालून जाते. फक्त आपल्याला शेत जे आहे तर ते थोडं वाळलं पाहिजे. म्हणजे जे ओलं झालेलं आहे किंवा आता हे सततच्या पावसामुळे जे ओलं होत आहे, तर ते आपल्याला सुटलं पाहिजे. त्यानंतर आपण ते लागवड करू शकतो. त्यासाठी आपल्याला त्याला नांगरून वगैरे घ्यायचं आहे किंवा आपल्याला रोट्या मारून आणि त्यावरती बेड काढून घ्यायचं आहे. तर बेड पाडल्याच्या नंतर आपल्याला ते बेड देखील आपल्याला पूर्णपणे जमिनीमध्ये प्रेस करून घ्यायचे आहे. म्हणजे एक आपल्याला अर्धा फुटाचा जरी बेड पाडू तरी ठीक. त्यावरती आपल्याला म्हणजे लाईन वगैरे पाडून आणि आपण लागवड करू शकतो. त्यानंतर आपल्याला बेडवरतीच लावायचं आहे. त्यानंतर आपल्याला ठिबक जर कधी केलं तर उत्तम आहे. म्हणजे आपल्याला फर्टिगेशन वगैरे करण्यासाठी एकदम भारी होईल. फर्टिगेशन करण्यासाठी सुलभ आहे. नंतर आपल्याला आणखी अ, आपल्याला बेण्याची जी निवड आहे. तर बेण्याची जी निवड आहे तर ते आपल्याला चांगल्या जातीचं बियाणे घ्यायचं आहे. जसं की पोपराज आहे, चंद्रमुखी आहे. आणखी बऱ्याचशा व्हरायटी आहे मार्केटमध्ये. पण आपल्याला फक्त पोपराज ही व्हरायटी घ्यायची आहे. शक्यतो बेणं जर जे आहे का ते तुम्ही मंचर होऊन जर कधी घेतलं तर ते कधीही तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. कारण की त्या बेण्याची क्वालिटी पण चांगली असते आणि उत्पन्न देखील चांगल्या प्रकारे येतं. आणि त्याचे थोडेसे रेट जे आहे तर ते आपल्याला जास्त बघायला मिळतं. इतर बियाण्यापेक्षा आपण जे घेतो तर त्याच्यापेक्षा आपल्याला थोडे पैसे शिल्लक द्यावं लागतात. पण त्याचा फायदा असा होतो तर आपल्याला जे आहे तर उत्पन्न देखील हे जास्त प्रमाणामध्ये होत असतं. तर आपल्याला आणखी एक दुसरं म्हणजे आपण बेसल डोस कोणता घ्यायचा आहे. तर बटाटा लागवडसाठी आपल्याला फॉस्फरसयुक्त जे खत आहे, तर ते जास्त प्रमाणामध्ये घ्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे सिंगल सुपर फॉस्फेटच्या 2 बॅग घ्यायच्या आहेत. 1 एकर क्षेत्रासाठी म्हणजे की आपल्याला 100 किलो सिंगल सुपर फॉस्फेट घ्यायचा आहे. त्यासोबतच आपल्याला महाफेड कंपनीचं जे टेरावेट कॉम्प्लेक्स म्हणून एक फर्टिलायझर येतं, तर ते आपल्याला घ्यायचं आहे 25 ते 50 किलोपर्यंत आपण त्याला घेऊ शकतो. ज्यामध्ये की आहे म्हणजे NPK
म्हणजे 12, 11, 18 NPK सुद्धा आहे, नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश. त्यानंतर दुय्यम अन्नद्रव्ये देखील आहे त्यामध्ये, जसं की आपलं मॅग्नेशियम आणि सल्फर हे देखील आहे. त्यानंतर आपले पूर्णपणे मायक्रोन्यूट्रिएंट्ससुद्धा त्यामध्ये अवेलेबल आहेत. म्हणजे आपल्याला दुसरं कीड वगैरे जे घ्यायचं काम पडणार नाही आणि हे जमिनीमध्ये गेल्यानंतर पिक्स देखील होत नाही. जसं की आपण कीड वगैरे जर कधी घेतली तर ते जमिनीमध्ये फॉस्फरस सोबत गेल्याच्या नंतर ते बाइंडिंग होऊन आणि आपल्याला पाहिजे रेसिपीसाठी मिळत नाही. तर आपण हा जर कधी ग्रेड घेतला तर आपल्याला निश्चित दिसतं तर फायदा होईल. तसेच आपल्याला कधी महाफीड कंपनीचे जे आहे तर ते आणखी एक प्रोडक्ट आहे त्यांचं सीवोर्ड सुपरमो, जे की आम्ही घरी वापरत राहतो दरवर्षीप्रमाणे. यावर्षी देखील आपण वापरणार आहे. मी तुम्हाला आमच्या व्हिडिओमध्ये जे आपण शेड्यूल करणार आहे तर ते पूर्णपणे तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे कोणत्या दिवशी आपण काय देणार आहे ते देखील तुम्हाला सांगणार आहे. आपलं पण यावर्षी 1 ते 1.5 एकर बटाटा लावण्याचं प्लॅनिंग आहे दरवर्षीप्रमाणे. तर आपण सुरुवातीला बेसल डोस पूर्णपणे मिक्स करून घ्यायचा आहे. त्यासोबतच आणखी बेसल डोसमध्ये आपल्याला फर्टेरासुद्धा ॲड करायचा आहे. जेणेकरून की आपल्याला उन्नीचा जो प्रॉब्लेम आहे आपल्या शेतामध्ये तर तो यायला नाही पाहिजे. त्यासाठी आपल्याला फर्टेरासुद्धा 4 किलो वापरायचा आहे. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये 2 किलो फ्युरी ॲड करायची आहे. फ्युरी याच्यासाठी ॲड करायची आहे की आपल्या जमिनीमध्ये जो निमेटोडचा वगैरे जो प्रॉब्लेम असतो तर तसा काही प्रॉब्लेम येणार नाही. त्यासाठी आपल्याला फ्युरी घ्यायची आहे. फक्त 3 ते 4 किलो जरी घेतली आपण तरी सफिशियंट आहे. त्यानंतर आपल्याला पूर्णपणे मिक्स करून त्याला पूर्ण ज्यावेळेस आपण बेड पाडणार आहे तर बेडवरती आपल्याला 2 सरी पाडून घ्यायची आहे. जे जे शेतकरी समजा आपले अद्रक उत्पादक शेतकरी असेल त्यांना माहिती आहे की आपण अद्रक कशाप्रकारे लावतो. तर तशी एक 10 इंचाची म्हणजे 2 ओळीची जे अंतर आहे तर ते 10 इंच ठेवायचं आणि 2 जे बटाट्यातील अंतर आहे की आपल्याला 1 हितापर्यंत आपण ठेवायचं आहे. म्हणजे 2 शीटमधील अंतर 1 हित आणि 2 ओळीतील अंतर हे 10 सेंटी आणि 2 बेडमधील जे अंतर आहे तर ते आपल्याला 4.5 फुटाचं ठेवायचं आहे आणि जेणेकरून की आपल्याला त्याला माती लावायला वगैरे नंतरला ते फायदा देईल. त्यानंतर आपल्याला लागवड ही ट्रॅक्टरच्या साहाय्याने सुद्धा तुम्ही करू शकता. तुमच्याकडे जर कधी अवेलेबल असेल ट्रॅक्टरची सुविधा किंवा तुमच्याकडे जर कधी ती मशिनरी अवेलेबल असेल तर तुम्ही त्या माध्यमातून सुद्धा लावू शकता किंवा नसेल तर आपण मजुरांच्या साहाय्याने सुद्धा लावू शकतो. त्यानंतर आपल्याला बेने प्रक्रियासाठी कोणतं औषध वगैरे घेतलं पाहिजे. तर बेने प्रक्रिया करण्यासाठी आपल्याला केवर गोल्ड आपण घेऊ शकतो किंवा रिडोमिल गोल्ड जे आहे तर सिंजेंटा कंपनी ते पण आपण घेऊ शकतो. रिव्हर गोल्ड घेतलं तर ते बाहेर कंपनीचं येतं. ते पण आपण घेऊ शकतो. त्यानंतर आपण बेस्ट ॲग्रोलाइटचं आपण हे पण घेऊ शकतो. वार्डन एक्स्ट्रा म्हणून जे येतं तर ते पण आपण त्याला बेनिफिकल बीज प्रक्रियेसाठी आपण घेऊ शकतो. त्यानंतर बीज प्रक्रिया करून घ्यायची आहे आपल्याला. त्यानंतर आपल्याला बेने हे सावलीमध्ये सुकत घालायचं आहे. सुकत घातल्याच्या नंतर ते थोडंसं जरा सुकल्याच्या नंतर आपल्याला लगेच ट्रान्सप्लांटिंग लागवड करायची आहे. त्यानंतर आपल्याला लागवड करून झाल्याच्या नंतर आपल्याला त्यावरती 4 बोटं म्हणजे 4 बोटांचा जेवढा थर आहे तर तेवढं आपल्याला त्यावरती माती लावायची आहे. माती लावून घेतल्याच्या नंतर आपल्याला नळी पांघरून घ्यायची आहे आणि त्याला पाणी द्यायचं आहे. आपल्या जमिनीनुसार आपल्याला पाणी द्यायचं आहे. जसं की आपली काळी जमीन असेल तर आपल्याला पाणी कमी द्यायचं आहे. त्यानंतर आपली जर कधी घुमट जमीन असेल म्हणजे पाण्याचा चांगल्या प्रकारे निचरा कधी होत असेल तर आपल्याला त्यासाठी जास्त पाणी द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला एक 3 ते 4 दिवसाच्या अंतराने आपल्याला पाणी द्यायचं आहे आपल्या जमिनीनुसार. त्यानंतर आपण लागवड वगैरे करून घेतली. त्यानंतर आपल्याला 15 दिवसाच्या नंतर एक आपलं शेड्यूल जे चालू होणार आहे तर ते 15 दिवसापासून शेड्यूल चालू होणार आहे. तर 15व्या दिवशी आपल्याला लागवड झाल्याच्या नंतर एक महाबीड कंपनीचं जे एक प्रोसेम म्हणून एक प्रोडक्ट आहे. ज्यामध्ये की आहे लिक्विड कॅल्शियम मध्ये 15% कॅल्शियम आहे. त्यानंतर त्यामध्ये 10% नायट्रोजन आहे. सोबतच त्यामध्ये 2% मॅग्नेशियम ऑक्साईडसुद्धा आहे. जेणेकरून काय होतं तर सुरुवातीच्या अवस्थेमध्ये मॅग्नेशियम दिल्यामुळे जी काळोखी आहे आपली झाडाची जी काळोखी आहे तर ती चांगल्या प्रकारे येते. त्यानंतर उगवण ही एकसारखी होते आणि स्टंप देखील चांगल्या प्रकारे जाड असतो. तर त्यासाठी आपल्याला ते प्रोसेबिग हे आपल्याला 2 ते 5 लिटर 1 एकरसाठी द्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला
मला तुम्ही बोलत असाल की तुम्ही महाबीड कंपनीचे सांगताय आणि मी जे वापरतोय दरवर्षीप्रमाणे तेच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि तुम्ही कुठल्याही कंपनीचे घेऊ शकता. तसं काही म्हणजे तुम्हाला हे नाही, पण तुम्ही महाबीडचं घेतलं तर रिझल्ट हे एकदम बेस्ट येतं. आणि ॲव्हरेजसुद्धा आपलं चांगल्या प्रकारे येतं. त्यानंतर आपल्याला दिल्याच्या नंतर 18 ते 20 दिवसाच्या नंतर आपल्याला परत एकदा एक ह्युमिक ॲसिड द्यायचा आहे 1 एकरसाठी 1 किलो ह्युमिक ॲसिड प्लस त्यासोबतच आपल्याला एक महाफीड कंपनीचं जे आहे तर ते सोल्युसिमिक्स म्हणून सुद्धा एक प्रोडक्ट आहे. ते आपल्याला घ्यायचं आहे 1 एकरसाठी ते किलो आता तुम्ही म्हणत असाल की सोल्युसिमिक्स हे काय आहे? तर त्यामध्ये 18 प्रकारचे सीवीड्स आहे प्लस त्यामध्ये अमायनो ॲसिडसुद्धा आहे. त्यानंतर प्रोटीन, एन्झाईम्स वगैरे भरपूर प्रमाणामध्ये त्यामध्ये आहे. कंपनीचा लिडन फॉर्म्युला आहे. पण रिझल्ट एकदम मस्त आहे. ज्याच्याने काय होतं तर फुटे वगैरे ते पण चांगले येतात आणि काळोखी ग्रीनरी वगैरे ते पण चांगल्या प्रकारे असतं. आपल्याला 1 किलो सोल्युसिमिक्स आणि 1 किलो रूप मॅक्स जे की महापीड कंपनीचेच येतं. ते दोन्ही आपण 1-1 किलो ड्रिपमधून देणार आहोत. त्यानंतर आपलं म्हणजे बटाटा ही एक सारख्या प्रमाणामध्ये उगवण वगैरे ती होणार आहे. त्यानंतर आपल्याला 25 ते 30 दिवसाच्या नंतर परत एक म्हणजे ड्रिपमधनं एक फर्टिगेशन करायचं आहे. ज्याच्या की मध्ये असणार आहे आपलं 19-19 3-19-19 म्हणजे 19-19-19 हे आपल्याला 5 किलो द्यायचं आहे किंवा महापीड कंपनीचे जर कधी तुमच्याकडे भेटले तर 21-11-21 हे सुद्धा आता तुम्ही वापरू शकता. यामध्ये मायक्रोन्यूट्रिएंट्ससुद्धा ॲडिशनल येतात. त्यानंतर मॅग्नेशियमसुद्धा ॲडिशनल येतो आणि ही जी ग्रेड आहे तर त्यामध्ये 21% नायट्रोजन प्लस 11% स्फोरस आणि 21% परत पोटॅशसुद्धा आपल्याला त्यामध्ये बघायला मिळते. तर जी व्हेजिटेटिव्ह वगैरे जी ग्रोथ आहे तर ती त्याच्याने चांगल्या प्रकारे होते आणि कुठे पण चांगले निघतात. तुम्ही ते 5 किलो घेऊ शकता आणि ट्रिपमधलं आपल्याला द्यायचं. त्यानंतर आपल्याला एक साधी एक फवारणीसुद्धा करून घ्यायची कारण की बटाट्याची जी झाडं आहे किंवा जे रोपटं आहे तर ते या या स्थितीमध्ये असल्याच्या नंतर आपल्याला एक फवारणीसुद्धा करून घ्यायची आहे सुरुवातीला. ज्याच्या की मध्ये आपल्याला घ्यायचं आहे ॲसिटामोप्राईड 20 ग्रॅम घ्यायचं आहे एका पंपासाठी. त्यासोबतच आपल्याला महापीड कंपनीची जी 25-10-10 म्हणून एक खत येतं. 1 किलोची पॅकिंगमध्ये अवेलेबल आहे मार्केटमध्ये. तर ते आपल्याला 100 ग्रॅम घ्यायचं आहे एका 20 लिटरच्या पंपासाठी. त्यासोबतच आपल्याला एक बुरशीनाशक सुद्धा घ्यायचं आहे, जे की आपल्याला घ्यायचं आहे साप पीपीएल कंपनीचे जे साप आहेत, साप पावडर म्हणून जे येतं, तर ते आपल्याला घ्यायचं आहे बुरशीनाशक घेऊ आणि आपल्याला घ्यायचं आहे स्प्रे करून घ्यायचा आहे. म्हणजे 25व्या किंवा 30व्या दिवशी आपण 25 ते 30 दिवसामध्ये आपल्याला हे एक वेळेस ठेवून घ्यायचं. त्यानंतर 35 दिवस झाल्याच्या नंतर आपल्याला परत एकदा एक ड्रिपमधनं आपलं एक फर्टिगेशन करायचं आहे. आपलं फक्त फोकस हा जास्तीत जास्त फर्टिगेशनवरती राहणार आहे. कारण की बटाटा ही शॉर्ट ड्युरेशन क्रॉप आहे. म्हणजे 2 ते 2.5 महिन्यामध्ये ही मॅच्युरिटी निघून जाते आणि 2 ते 2.5 महिन्यामध्ये पूर्णपणे निघून जाते. तर त्यामुळे आपल्याला फास्ट फास्ट याला फर्टिगेशन करायचे आहे आणि लवकरात लवकर आपल्याला दिल्याच्या नंतर त्याची साईज वगैरे बनवून आणि आपल्याला हार्वेस्टिंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला 35 दिवसाच्या नंतर काय करायचं आहे, तर 1261 जे आहे, तर ते आपल्याला 1 एकरसाठी 5 किलो द्यायचं आहे. कुठल्याही कंपनीचं तुम्ही देऊ शकता तसं राहिली. त्यानंतर आपल्याला जर कधी आपला तणाचा जर कधी प्रादुर्भाव झालेला असेल, जास्त प्रमाणात जर कधी गवत वगैरे जर कधी आलेलं असेल, तर आपल्याला एक तणनाशकाची सुद्धा फवारणी घ्यायची आहे. त्यामध्ये काय आहे, आपण बाहेर कंपनीचं सेन्कोर सुद्धा देऊ शकतो किंवा आपण टाटा बॅटरीसुद्धा घेऊ शकते किंवा आपण मेट्रिब्युजन ज्या नावाने येतं जो पल्टील देतो, तर ते आपण घेऊ शकतो. त्याचं एक आपल्याला फवारणी करून घ्यायची आहे. ज्याच्याने की तण वगैरेची काही तर ते येणारच नाही आणि जे आलेले आहे ते पण पळून जातं. तर त्याचा म्हणजे बटाटा पिकाला काही होत होत नाही. त्यानंतर आपल्याला 40व्या दिवशी परत एकदा एक ट्रिपमधनं खत द्यायचं आहे. तर जे की आहे 10-50-6 10-50-6 प्लस सुद्धा येतात त्यामध्ये. ते पण महाफीड कंपनीचंच आहे. दुसऱ्या कंपनीचं पण येतं ते ते वाटलं तर ते पण तुम्ही घेऊ शकता. त्यासोबतच आपल्याला महाफीड कंपनीची जी आहे तर ती सोल्युसिमिक्ससुद्धा 1 किलो घ्यायची आहे. याच्याने काय होतं तर दोन्हीचं कॉम्बिनेशनमध्ये करायचं नंतर फॉस्फरस हा जास्त प्रमाणात जातो. त्याच्याने फुटव्यांची जी संख्या आहे तर ती पण जास्त प्रमाणामध्ये येते आणि जेवढी जास्त फुटवी तेवढा आपला खाली माल जो आहे तर तो जास्त प्रमाणामध्ये लागत असतो आणि आपल्याला उत्पन्न देखील आहे तर ते वाढत असतं. त्यासोबतच आपल्याला 40व्या दिवशी एक फवारणीसुद्धा करून घ्यायची आहे. ज्यामध्ये की आपल्याला घ्यायचं आहे बाहेर कंपनीचं जे आहे तर ते कुंभनेल घ्यायचं आहे 40 एम-एल 20 लिटर पंपासाठी. प्लस आपल्याला त्यासोबत घ्यायचं आहे आलिका 15 एम-एल प्लस आपल्याला
एक मायक्रोन्यूट्रंट घ्यायचा आहे मिक्स ऑफ अमली म्हणून महाफीड कंपनीचे ते आपल्याला 25 ग्रॅम 20 लिटरच्या पंपासाठी घ्यायचं आहे. आपल्याला त्याचं एक फवारणी करून घ्यायची आहे. ज्याच्याने काय होईल तर जो लेट ब्लाइट किंवा अर्ली ब्लाइट जो असतो बटाटा पिकाच्या पानांवरती तो रोग असतो आणि त्यानंतर अळी किंवा पांढरी माशी थोडाफार प्रमाणात असेल तर ते पण आलिकामुळे चालले जाते. आणि मिक्स सोडपंबी जी आहे तर ते मायक्रोन्यूट्रंटचं चांगल्या प्रकारे एक काम करून जाते. त्यानंतर आपल्याला 42 दिवस झाल्याच्या नंतर आपल्याला एक महत्त्वाचं ऑपरेशन करायचं आहे. ऑपरेशनमध्ये एक काम करायचं आहे बटाटा पिकामध्ये जे की आहे आपल्याला माती लावून घ्यायची आहे, भर लावून घ्यायची आहे. आपल्या म्हणजे आपल्या भाषेत जे सांगायचं झालं तर आपल्याला भर लावून घ्यायचं आहे. 42व्या दिवशी त्यानंतर आपण 2 ते 3 वेळेस आपल्याला माती लावून घ्यायची आहे बटाटा पिकासाठी. म्हणजे आपण लागवड केल्याच्या नंतर 42व्या दिवशी आपण एकदा माती लावून घ्यायची आहे. परत एकदा 10 ते 12 दिवसाच्या नंतर परत एकदा माती लावायची आहे. माती लावण्याचं कारण असं आहे की जर कधी बटाटा पीक हे आपलं छोटं असतं त्यावेळी जर कधी ती उडं असली तर प्रकाशाचं जे प्रकाश जो आहे तो सूर्यकिरण जे आहे ते डायरेक्ट ज्यावेळेस बटाटा पिकाला लागतं जे फळाला जे किरणं लागतात तर त्याच्याने काय होतं तर ते हिरवा डाग येतो त्याच्यावरती आणि ते मार्केटमध्ये त्याला मागणी नसते आणि कोणी व्यापारीसुद्धा त्याला घेत नाही. त्यामुळे आपल्याला एक वेळेस नक्की त्याला म्हणजे 2 ते 3 वेळेस आपल्याला माती वगैरे ते लावून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला 45 दिवस झाल्याच्या नंतर आपल्याला परत एकदा एक ड्रिपमधनं एक म्हणजे खत द्यायचं आहे. ज्यामध्ये काही महाफीड कंपनीचं आपण जर कधी घेतलं तर न्यूट्रिपॉस म्हणून येतं ज्यामध्ये काय अमोनियम पॉलिफॉस्फेट. अमोनियम पॉलिफॉस्फेट आता तुम्ही म्हणसाल ते काय आणलं घेऊन. तर यामध्ये जे आहे कंपनीने दाखवलेलं आहे त्या लिक्विडमध्ये येतं ते. तर त्यावरती दाखवलेलं आहे 10-34 म्हणजे 10% नायट्रोजन आणि 34% फॉस्फरस. तो ज्यावेळेस ॲक्च्युली जमिनीमध्ये जातो आणि ज्यावेळेस तो ॲक्च्युली प्लांटला लागतो प्लांटला अवेलेबल फॉर्ममध्ये तो 70 ते 80% लागू होतो आणि जास्त दिवसापर्यंत ते फॉस्फरस जो आहे तर तो काम करत असतो जमिनीमध्ये गेल्याच्या नंतर आणि पिकाला देखील म्हणजे ज्या स्वरूपात पाहिजे असतो त्या स्वरूपात तो पिकाला अवेलेबल होतो. त्यामुळे त्याचे रिझल्ट हे एक नंबर येतात. ते आपल्याला द्यायचं आहे 2 ते 5 लिटर 1 लिटर 1 एकरच्या क्षेत्रासाठी. त्यासोबतच आपल्याला एक मायक्रोन्यूट्रंट द्यायचं आहे, जे की चिलेटेड मायक्रोन्यूट्रंट आहे, मिक्सॉल्डिन हो. तर आपल्याला ते द्यायचं आहे 1 एकरच्या क्षेत्रासाठी 2 किलो फक्त. हे दोन्हीचं कॉम्बिनेशन करून आपल्याला ट्रिपमधून द्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला परत एकदा 45व्या दिवशी एक फवारणीसुद्धा करायची. ज्यामध्ये की असणार आहे आपण महाफीड कंपनीचं जर कधी घेतलं तर प्रोलिंग कॅल्शियम जे की 21% मध्ये कॅल्शियम असते आणि त्यासोबतच आपल्याला 250 ग्रॅम हे बोरॉन घ्यायचं आहे त्यासोबतच आणि दोन्हीचं एक कॉम्बिनेशन करून आपल्याला एक फवारणी करून घ्यायची आहे. ज्याच्याने काय होतं तर आपल्याला कॅल्शियमचं जर कधी काही कमतरता असेल पिकामध्ये तर ती त्याच्याने पूर्णपणे भरून निघते आणि फ्लॉवरिंग वगैरे ती पण चांगल्या प्रकारे आहे. फुलं वगैरे ती जास्त नाही आली तरी चालून आपल्याला तसं काही नाही. त्यानंतर आपल्याला 50व्या दिवशी परत एक ड्रिपमधनं एक खत लिहायचं आहे. ज्याचं की नाव आहे जुडो 40-40. हा जो ब्रेड आहे तो महापीड कंपनीचा सुद्धा येतो आणि बाकीच्या कंपन्यांचा सुद्धा येतो. त्यासोबतच आपल्याला अर्धा किलो जे आहे तर ते फेरस सोडायचं आहे. आता फेरस कशासाठी तर फेरसमुळे काय होतं तर मॅच्युरिटी वगैरे जी आहे तर ती चांगल्या प्रकारे येण्यासाठी फेरस हे चांगल्या प्रकारे काम करतं आणि क्वालिटीसाठी सुद्धा फेरस हे चांगल्या प्रकारे काम करतं. अपटाईट वगैरे ते पण त्यामुळे ते वाढून जाते आणि पोटॅशचं जे कार्य आहे तर ते फेरसमुळे चांगल्या प्रकारे होतं. त्यामुळे आपल्याला हा डोस एक ड्रिपमधनं देऊन द्यायचा आहे. अर्धा किलो फेरस आणि 5 किलो झुरो 40-40. त्यानंतर आपल्याला परत एक फवारणीसुद्धा करायची आहे. ज्यामध्ये आपण घेऊ शकतो ॲमिस्टार टॉप जे की सिंजेंटा कंपनीचं ॲमिस्टार टॉप आहे तर ते आपल्याला 20 ते 25 ml 20 लिटरच्या पंपासाठी घ्यायचं आहे किंवा आपण त्याऐवजी आपलं कॅब्रोपॉपसुद्धा आपण त्यासाठी घेऊ शकतो. जे की आपल्याला घ्यायचं आहे 35 ते 40 ग्रॅम 20 लिटरच्या पंपासाठी. प्लस त्यासोबतच आपल्याला एक खतसुद्धा घ्यायचं आहे 5-40-28 जे की महाफ्लोरा नावाने आहे महाबीड कंपनीचे. ते आपल्याला 100 ग्रॅम घ्यायचं आहे. प्लस त्यासोबतच आपल्याला प्लॉटमध्ये जर कधी थ्रिप्स वगैरे जर कधी अटॅक असेल तर आपल्याला त्यासोबत पोलीसुद्धा घ्यायचा आहे. पोलीस आपल्याला 10 ग्रॅमने घ्यायचा आहे. हर्डा केमिकल्सचं आहे तर आणि त्यासोबतच आपल्याला एक महत्त्वाचं पी-जी-आर सुद्धा एक द्यायचं आहे, जे की आहे ताबोली. म्हणजे आपल्या पिकाची जी एक्सेसिव्ह वाढ आहे तर ही जी व्हेजिटेटिव्हची ग्रोथ आहे तर ती जास्त प्रमाणामध्ये होत असते. तर त्यासाठी आपल्याला जास्त व्हेजिटेटिव्ह ग्रोथ न हो म्हणून आपल्याला जे आहे तर ते ताबोली 5 ml 20 लिटरच्या पंपासाठी
द्यायचा आहे हे पूर्णपणे मिश्रण आपल्याला करून एक फवारणी घ्यायची आहे. काबुली कशासाठी द्यायचा आहे तर जी व्हेजिटेटिव्ह जी ग्रोथ आहे तर ती काबुली जी आहे तर ते व्हेजिटेटिव्ह ग्रोथ न करता रिप्रोडक्टिव्ह ग्रोथला जास्त चालना देते आणि रिप्रोडक्टिव्ह जी ग्रोथ आहे प्लांटची किंवा झाडाची त्याला ही जास्त प्रमाणामध्ये करावी म्हणजे आपल्याला उत्पन्नही वाढीसाठी काबुली चांगल्या प्रकारे काम करत असते. त्यानंतर आपलं पीक आता फ्लॉवरिंगच्या अवस्थेत आलेलं आहे. त्यानंतर आपल्याला फळाची जी साईज आहे तर ती पण म्हणजे वाढायला सुरुवात झालेली असणार आहे. तर त्या दिवशी आपल्याला काय द्यायचं आहे 55व्या दिवशी तर 13-45 द्यायचं आहे आपल्याला 1 एकरच्या क्षेत्रासाठी 5 किलो. प्लस त्यासोबतच आपल्याला द्यायचं आहे कॅल्शियम नायट्रेट आपल्याला द्यायचं आहे 5 किलो आणि आपल्याला अर्धा किलो जे आहे तर ते आपल्याला बोरॉन द्यायचं आहे. तर ज्याच्याने काय होतं कॅल्शियमची जर किती कमतरता असली आपल्या पिकाला शेतकरी मित्रांनो तर जो आपलं जे पीक आहे, आपलं जे फळ आहे, तर त्या फळाच्यामध्ये काळा डाग येत असतो. म्हणजे ते कापल्याच्या नंतर त्यामध्ये काळा जो कलर आहे, तर तो आपल्याला बघायला मिळतो. तर त्यासाठी आपल्याला कॅल्शियम नायट्रेट हे द्यायचं आहे आणि सोबतच बोरॉन देखील द्यायचं आहे आपल्याला अर्धा किलो, 5 किलो कॅल्शियम नायट्रेट आणि अर्धा किलो बोरॉन. त्यानंतर 60 दिवस झाल्याच्या नंतर आपल्याला आता फळाची जी मॅच्युरिटी आहे, तर ती चांगल्या प्रकारे बनायला सुरुवात होणार आहे. 60 ते 55 ते 60 दिवसापर्यंत. तर त्यासाठी आपल्याला 60व्या दिवशी काय करायचं आहे, तर पोटॅशियम सोनेट जे आहे, कुठल्याही कंपनीचं तुम्ही घेऊ शकता. आपल्याला पोटॅशियम सोनेट द्यायचं आहे 10 किलो. 1 एकरच्या क्षेत्रासाठी 10 किलो पोटॅशियम सोनेट द्यायचं. त्यासोबतच आपल्याला एक फवारणीसुद्धा करून घ्यायची आहे. शेवटची लास्ट फवारणी असणार आहे, ज्यामध्ये की आपल्याला घ्यायचं आहे 6543 महाफ्रूट नावाने येतं. महाफीड कंपनीचं आहे. याच्याने काय होतं तर फळाची जी साईज आहे, तर ती साईज चांगल्या प्रकारे बनण्यासाठी ते मदत करत असते. त्यानंतर क्वालिटी वगैरे पण त्याच्याने चांगल्या प्रकारे आपल्याला पोटॅशियम सोनेट हे यासाठी सोडायचं आहे, की पोटॅशियम सोनेट सोडल्याच्या नंतर जे आहे, तर पिकाला मॅग्नेशियम पण मिळते, पोटॅश पण मिळतोय आणि सल्फर पण मिळते. ज्याच्याने काय होतं, तर की जी सेल असते फळाच्या वरची जी सेल असते, तर तिला चांगल्या प्रकारे चकाकी वगैरे येते. त्यानंतर सेल ही जाड बनण्यासाठी त्यानंतर सेलला जी मॅच्युरिटी आहे तर ती चांगल्या प्रकारे येण्यासाठी पोटॅशियम सोडण्यासाठी काम करत असते. आपल्या शेतकऱ्यांच्या भाषेमध्ये सांगायचे झालं तर त्यावरती कपडा हा जो आहे तर तो कपडा चांगल्या प्रकारे येण्यासाठी ही मदत करत असते. मी तुम्हाला फवारणीमध्ये सांगायचं राहून गेलो आहे. आपल्याला 6-45 महाफ्रूट हे घ्यायचं आहे 100 ग्रॅम प्लस त्यासोबतच घ्यायचं आहे इंडोफिल कंपनीचे जे Z78 म्हणून ते आपल्याला एक 25 ते 30 ग्रॅमने आपल्याला Z78 घ्यायचं आहे. त्यानंतरच आपल्या प्लॉटमध्ये जर कधी अळीचा प्रादुर्भाव असेल आपल्याला इमामेक्टिन सुद्धा घ्यायचं आहे 10 ते 15 ग्रॅम जरी घेतलं तरी ठीक आहे. त्यानंतर आपल्याला 62व्या दिवशी आपल्याला परत एकदा जे ताबुले आहे, तर ते आपल्याला 30 ml 1 एकरच्या क्षेत्रासाठी ड्रिपमधनं द्यायचं आहे. तर ड्रिपमधनं दिल्याच्या नंतर तुम्ही म्हणसाल त्याचा फायदा का? तर ताबुली जी आहे तर ती काय करते, तर जेवढं पण झाडाने लावलेली त्याची जी बनवलेली जेवढी पण एनर्जी आहे ती वरती व्हेजिटेटिव्ह ग्रोथकडे न जाऊ देता, की पूर्ण जे वरती गेलेलं जेवढं अन्नद्रव्य आहे, म्हणजे पानामध्ये, फांदीमध्ये त्यानंतर आपलं स्टंपमध्ये जेवढं पण अन्नद्रव्य गेलेलं आहे, तर ते पूर्ण रिवर्स ते बटाटा पिकामध्ये म्हणजे आपल्या फळांमध्ये साठवण्यासाठी त्याचं काम करत असतं. त्यासाठी आपल्याला 30 ml ताबुली द्यायचं आहे 62व्या दिवशी. त्यानंतर आपल्याला ज्यावेळेस 65 दिवस कंप्लीट होणार आहे प्लॉट हा, तर त्यावेळेस आपल्याला परत एक ड्रिपमधनं एक फर्टिगेशन करायचं आहे, जे की आहे महापीड कंपनीचं चुबोनो 46 किंवा आपण दुसऱ्या कंपनीचं एक घेऊ शकतो चुरोनो 46. 2.5 किलोचं त्याचं प्रमाण आहे, पण आपल्याला त्याचा डोस एक्सेसिव्ह द्यायचा आहे. कारण की आपल्याला जी साईज वगैरे जी आहे, की युनिफॉर्म मॅच्युरिटी आली पाहिजे आणि फळाची जी साईज आहे तर ती मोठी झाली पाहिजे. त्यासाठी आपल्याला ते द्यायचं आहे 5 किलो 1 एकरसाठी. प्लस त्यासोबतच आपल्याला द्यायचं आहे ॲडिशनल म्हणून फेरस द्यायचा आहे. फरसिम या नावाने येतं. महापीड कंपनीसुद्धा घेऊ शकता. तो दुसऱ्या कंपनीचं 6% एवढं फेरस द्यायचं आहे आपल्याला अर्धा डी. त्यानंतर म्हणजे 70 दिवस ज्यावेळेस कंप्लीट होतील, तर त्यावेळेस आपल्याला एकच शेवटचं शेड्यूल द्यायचं आहे, ज्यामध्ये काही छोटे-छोटे कमनास हे आपल्याला द्यायचं आहे 5 ते 7 किलो 1 एकरच्या क्षेत्रासाठी आणि त्यानंतर आपलं पूर्णपणे शेड्यूल जे आहे, तर ते थांबणार आहे. शेवटचा डोस आपल्याला हा करून घ्यायचा आहे. त्यानंतर हा डोस केल्याच्या नंतर जे आहे, तर आपल्याला एक 5 ते 10 दिवसाच्या नंतर पूर्णपणे पाला बसायला लागणार आहे. पाला बसल्याच्या नंतर आपण पीक हे हार्वेस्टिंगला आपण काढू शकतो. त्यानंतर आपल्या पिकामध्ये जर कधी आपल्याला उन्नीचा जर कधी प्रॉब्लेम येत असेल, म्हणजे त्याला व्हाईट प्रप वगैरे ते पण म्हणतात.
ज्याच्याने काय होतं किंवा चई लागणे म्हणतात शेतकऱ्यांचे काही शेतकरी म्हणतात चई वगैरे लागते कोणत्या पिकाला. तर त्यासाठी आपल्याला सुमिटोमो कंपनीची जी डेंटासो आहे, तर ते आपल्याला 1 एकरच्या क्षेत्रासाठी 100 ग्रॅम सोडणं गरजेचं आहे. मग त्याच्याने काय होतं तर उन्नीचं वगैरे तो काही प्रॉब्लेम अजिबात येत नाही. आणि बटाटा पिकाला जे आहे तर मित्रांनो पी-जी-आर वगैरे जास्त सोडण्याची काही गरज नाही आहे. म्हणजे तुम्ही आपला जो खर्च आहे तर तो फक्त आपण अन्नद्रव्यावरती जरी दिला पूर्णपणे आणि 2 ते 4 आपण फवारण्या जरी केल्या, तरी आपला कमीत कमी खर्चामध्ये आपलं उत्पन्न जे आहे तर ते जास्तीत जास्त आपल्याला येणार आहे. हा जो डोस आहे तुम्ही जर कधी पूर्णपणे अभ्यास केला तर यामध्ये तुम्हाला फक्त खते वगैरे कोणत्या स्टेजला आपल्याला कोणतं खत द्यायचं आहे आणि त्याच्याने आपल्याला चांगला फायदा होईल एवढंच तुम्हाला सांगितलेलं आहे. याच्यामध्ये आपण दुसरं कोणतंही पी-जी-आर वगैरे जे आहे म्हणजे जास्त आपल्याला वरती वाढवण्यासाठी किंवा की आपण तसं काही केलेलं नाही. कारण आपल्याला मार्केटमध्ये जे आहे का तो आपल्याला माल विकायचा आहे. त्याचा पाला वगैरे ठीक आहे विकायचा नाही आणि त्याला कोणी घेणार पण नाही. तर आपल्याला अशा प्रकारे पूर्णपणे नियोजन करायचं आहे आणि असं जर कधी तुम्ही नियोजन केलं तर तुम्हाला निश्चितच हा चांगल्या प्रकारे आपलं ॲव्हरेज निघणार आहे. 100 प्लस जरी आपलं ॲव्हरेज गेलं आणि आपल्याला ₹17-18 जरी रेट मिळाला, तरी आपल्याला जवळपास म्हणजे 1,70,000 ते 80,000 होणार आहे आणि 60,000-70,000 आपला खर्च जरी पकडला तुम्ही एक एक खर्च क्षेत्रासाठी म्हणजे पूर्ण त्यामध्ये मजुरी वगैरे पूर्ण पकडून जरी तुम्ही 60,000-70,000 खर्च जरी तरी आपल्याला 2 ते 2.5 महिन्यामध्ये ₹1,250,000 आपल्याला उरणार आहे शेतकरी मित्रांनो. तर असल्या प्रकारे तुम्ही एक घेऊ शकता. तुम्ही मला आणि त्यानंतर तुम्ही म्हणत असाल मार्केटचं तुम्ही बघतो सांगितलं. तुम्हाला वाटलं तर तुम्ही दुसऱ्या कंपन्यांचा सुद्धा घेऊ शकता. आम्ही जे वापरतो त्यानुसार तुम्हाला सांगितलं. मी पण एक शेतकरीच आहे आणि आम्ही दरवर्षी बटाटा हे पीक करत असतो. तर तुम्हाला माहिती कशी आवडली हे कमेंट करून निश्चितच कळवा. त्यानंतर इतर शेतकरी मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. ज्याच्याने की त्यांना पण फायदा होईल आणि हा जो व्हिडिओ आहे तर तो नवीन शेतकरी मित्रांसाठी आहे. जे जुने शेतकरी आहे त्यांना बऱ्यापैकी त्याचा अनुभव आलेला आहे. तर अशा शेतकऱ्यांना पण या व्हिडिओचा थोडाफार फायदा होईल. त्यानंतर तुम्हाला जर कधी समजा काही वाटलं असेल की माझ्या ह्याच्याने काही चुकली, तर तुम्ही यामध्ये काही थोडेफार बदलही देखील करू शकता. शेवटी तुम्हाला अनुभव असेल तर तुम्ही निश्चितच आपल्या वातावरणानुसार आपल्याला फवारणी देखील 1-2 वाढवावं लागू शकता किंवा यामध्ये कमी देखील कराव्या लागू शकता. त्यानंतर आपल्याला मध्ये बेसल डोस वगैरे परत टाकायची काही गरज नाही. आपण जो सुरुवातीला जो बेसल डोस दिलेला आहे, तर तो एकच नंबर बेसल डोस आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? कमेंट करून नक्की सांगा आणि धन्यवाद.